शार्दुल कौशिक साहेब असतील, वैभव भोईर असतील, एच रियालिटर्स असतील, आपण पाहिलं तर रमाकांतजी पाटील साहेब असतील, सूरजजी तांडेल असतील, स्वप्नील नाईक असतील बोनकुडे गावचे, गोमा मडवी साहेब असतील, किरण कापसे साहेब असतील, उमेशजी भोईर साहेब असतील, हिमांशू भोईर असतील, सी के पाटील साहेब असतील. या सर्वांमुळे मात्र ही स्पर्धा आज आम्ही यशस्वी होताना आपण पाहतोय. या सर्वांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे आणि पहिलाच बॉल सामन्याला होते सुरुवात. इथे पहिल्याच चेंडूवरती हलक्या हाताने सन्मान दिलाय. स्लाइस करत असताना सिंगल धाव्याने मात्र संघाचं खातं उघडलं जाईल. 10:23 पहिला चेंडू इथे पडलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके पूर्ण करायचे आहेत. एका षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटे दिली जात आहेत. सैनदीप टायटन्स आपण पाहतो बॅटिंग करत असताना. सलामीची जोडी मैदानामध्ये अमोल बामणे आणि त्याच्या जोडीला आपण पाहतो शुभम शिंदे. इथे पहा उंच आकाशामध्ये लॉफ्ट केला आहे, परंतु उंची जास्त, एलिव्हेशनची कमी. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. 2 धाव प्राप्त केल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल 3 आकड्यावरती. 3 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती. सध्याच्या घडीला संदीप टायटन्स हा संघ बॅटिंग करत असताना. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आणि 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. ओव्हर द विकेट पहिला. इथे मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये उडवलाय चेंडू. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का, परंतु नाही आहे. झेल सुटलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. आणि स्कोरबोर्डवरती आपण पाहिलं सन्माननीय प्रल्हादजी भोईर साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय. सहर्ष सहर्ष स्वागत साहेब. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आणि इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. 1 बाउन्स चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार.
धावसंख्या जर स्कोरबोर्डवरती आपण पाहिली बॅटिंग करत असताना संदीप टायटन्सच्या संघाची 17 धावा. कोणताही गडी गमावलेला नाही आहे. सुरक्षित बॅटर आपण पाहतोय. सलामीची जोडी आणि सुरुवात खूप चांगली राहिली आहे. दमदार राहिली आहे टीम संदीप टायटन्सच्या संघाची. टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कियान सुपर किंग्स या संघाचा, परंतु त्यांचा प्रमुख गोलंदाज प्रेम थोडासा महागडा ठरलाय. त्याच्यावरती आक्रमक फटकेबाजी आपण पाहिली बॅट्समन अमोल बामणे या बॅट्समनची. आणि स्कोअर मात्र सध्याच्या घडीला आपण पाहिला बिनगडी बाद 17 धावा. बिग बॅश प्रीमियर लीग 2025 जुहू गाव धमाका पहिले पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये क्रिकेटसाठी सर्व काही दिलंय. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटाचा अवधी आपल्यासाठी दिला जाईल आणि 20 मिनिटामध्ये 4 षटकं पूर्ण होणे आवश्यक आहे. पंच आपण सुद्धा याची काळजी घ्यावी. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. गौतम यांना आपण पाहतोय. इथे मात्र पहा क्रिकेटचा मादक सौंदर्य. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषेलगत जाईल आणि इथे चेंडू मात्र अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. सिंगलला डबलमध्ये, डबलला 3 धावांमध्ये कन्वर्ट केलं आणि ह्या 3 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 20 धावा आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवरती. बॅटिंग करत असताना संदीप टायटन्स या संघाची सलामीची जोडी शुभम शिंदे आणि त्याच्या जोडीला अमोल बामणे आपण पाहतोय. अमोल बामणे यांच्या बॅटमधून एक चौकार पाहिला, एक षटकार आपण पाहिला. त्याच्यामुळे सुरुवात दमदार झाली या टीमची. पुढचा बॉल गौतम यांचा आपण पाहतोय. 40+ खेळाडू आहेत. इथे पहा थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, परंतु अवांतर चेंडू आहे. पंच आम्हाला सांगतायत हा वाईट बॉल आहे, सिंगल रन्स प्राप्त होईल. पहिल्या षटकामध्ये प्रमुख गोलंदाज प्रेम थोडासा महागडा ठरलाय. त्याच्यावरती आक्रमक फटकेबाजी केली अमोल बामणे या बॅट्समनने. आणि आता गोलंदाजी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं 17 धावा केल्या होत्या. इथे पहा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, त्याला ऑफ साईडला खेळून काढलाय. चेंडू सीमारेषेलगत पोहोचेल आणि 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार चौकार. रेषा पार चौकार. जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. इथे पहा अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. चेंडू चाललाय सरळ लोंगांच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाही आहेत. सेन्सिबल क्रिकेट, मोठे फटके आले त्याच्यानंतर सिंगल डबलचं क्रिकेट. तुम्ही किती परिपक्व खेळाडू आहात
हे याचं एक उत्तम उदाहरण. इथे पहा स्लॉटमध्ये चेंडू होता परंतु टायमिंगची कमी, एलिव्हेशनची कमी आपल्याला पाहायला मिळाली आणि फर्स्ट विकेट डाऊन दी ग्राउंड अमोल बामणे तंबूच्या आश्रयाला. नऊ चेंडू 26 धावांची बहारदार खेळी करून तंबूच्या आश्रयाला परतला अमोल बामणे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगला खेळ राहिला अमोल बामणे या फलंदाजाचा आणि तो बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी इन ॲट नंबर 3 वरती निखिल आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज गौतम यांचा पण चांगलं कमबॅक पाहिलं. मोठे फटके आले त्यांच्या गोलंदाजीमध्ये परंतु विकेट सुद्धा घेतली आहे. जशाच तसं उत्तर दिलंय. संघाची धावसंख्या आपण विचार केला तर जाऊन पोहोचली 32 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस म्हणजेच काय आतापर्यंत चांगलं रन रेट ठेवलं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज. इथे पहा क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू थांबणार नाही आहे, सरळ पाठवला आहे सीमा रेषा पार. चौकार. यावं नाव घेतलं होतं सन्मान करायचं. मी चेतनदादा भोईर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रल्हादजी भोईर साहेब यांचा सत्कार आणि सन्मान करावा. आठ मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटके पूर्ण करायचे आहेत. याची काळजी घ्यायची आहे. कियान सुपर किंग संघाने गोलंदाजी मार्कवरती मोहम्मद आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र लॉफ्ट केला चेंडूला जास्त काळ हवेमध्ये आणि चेंडू मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही आहे. सुंदर असा टिपलाय झेल आणि बॅट्समन शुभम शिंदेचा संपलाय खेळ. दुसरा विकेट डाऊन दी ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल. मी चेतनदादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गोपीनाथजी पाटील साहेब यांचा यथोचित असा सत्काराने सन्मान करावा. माहेची उबदार शॉल आणि तुळशीचं रोप देऊन इथे सन्मानित केलं जात आहे. एक वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एवन जोडी ओमकार भोईर आणि मंथन पाटील यांच्या माध्यमातून आणि लागोपाठचे 2 गडी बाद झाले. शुभम शिंदे मात्र स्वस्तात माघारी परतले. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर डावखुऱ्या हाताचे फलंदाज विनीत आपल्याला पाहायला मिळतील. विनीतकडे क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, त्यांच्याकडे मोठे फटके खेळू शकतात. इथे पहा अक्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. सिंगल रन्स प्राप्त झाली. सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये. संघाची धावसंख्या आपण विचार केला 37. सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत आहे साहेब आपलं सुद्धा. सन्माननीय संजयजी भोईर साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आपणास सुद्धा विनंती आहे आयोजकांच्या वतीनं आणि या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा काढण्यासाठी सज्ज. पुढे सरसावले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाले होते फलंदाज परंतु व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॅट्समन निखिल खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्याचा स्टान्स ओळखला, फुटवर्क पाहिला
आणि तशा पद्धतीने आपल्याकडे असलेलं कौशल्य सिद्ध केलं गोलंदाज मोहम्मद या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता तिसरं षटक इन प्रोग्रेस आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरं षटक आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओहो, भन्नाट वेग होता, त्याला फक्त सन्मान दिला गेलाय. चेंडू टॉपेस लागले, चेंडू चाललाय घोषांकित रिझनमध्ये आणि सिंगल रन्स मिळेल. मोठे फटके मारून दिले जात नाही आहेत, त्यांना माहिती आहे आधीच्या 2 षटकामध्ये आपल्या गोलंदाजांवरती आक्रमण केलंय. कोणाला तरी कमबॅक करावं लागेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि आपल्यावरती विश्वास दाखवलाय. त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना गोलंदाज मोहम्मद आपण सध्याच्या घडीला पाहतोय. आतापर्यंत चेंडू टाकलेत त्यांनी 4, धावा खर्च केल्या 2. इथे अजून एक चेंडू, चांगला चेंडू आपण पाहिला. घोषांकित रिझनमध्ये चेंडू गेलाय, सिंगल रन्स प्राप्त झाली. चांगली गोलंदाजी. आधीचा चेंडू थोडासा वेगवान टाकला. निखिल याच्यासाठी हॅट्रिक षटकार जर मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल एकदंत ग्रुप या ग्रुपकडून आणि पारितोषिक लावलं जातं निखिलसाठी. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती मोहम्मद आपण पाहतोय, लेफ्ट आर्म. ओहो, सिमर गोलंदाजी पाहायला मिळाली. धीम्या गतीने चेंडू टाकला आणि पुन्हा एकदा फलंदाज बीट झाला. निर्धाव चेंडूची सांगता तिसरं षटक संपलंय आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा जर विचार केला 39 धावा. सन्माननीय अक्षय भोईर साहेब, दक्षय भोईर साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. वैभव भोईर साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं आणि या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. 39 धावा आपण पाहतोय. 2 गडी बाद. मैदानामध्ये विनीतला आपण सुरक्षित पाहतोय. विनीतने चांगला खेळ केला यंदाच्या हंगामामध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये आपण पाहतोय. बिग बॅश प्रीमियर लीग जुगाव धमाका 2025 पहिलं पर्व. तसेच पाणी नाही काय, पुढच्या मॅचसाठी तयार राहायचं आहे. वियांश फायटर्स 8118 के नाईट संघ आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक्समध्ये इथे टॉस केला जाईल. टीम वियान फायटर्स 8118 के नाईट्स या 2 संघांचा. चला स्पीडअप करा पंच. 3 षटकाचा खेळ संपला. 39 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना संदीप टायटन्स या संघाची 2 गडी बाद, 39 धावा. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील. संघाच्या वतीने 4थं वैयक्तिक खात्यातलं पहिलं ओव्हर द विकेट आपण पाहतोय. वेगवान बॉल, त्याला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येतोय, उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल रन्स. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेब उर्फ स्टेजवरती या. आपणास सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आपण सुद्धा स्टेजवरती यावं. आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती केली जाते. सिंगल रन्स प्राप्त झाली. 40 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. 2 गडी बाद. टीम संदीप टायटन्स टॉस पराभूत झाले. बॅटिंग आपल्या वाट्याला आली, परंतु बॅट्समनने सुरुवात मात्र दमदार केली होती. बॅट्समन अमोल बामणे या बॅट्समनने. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि हा अवांतर चेंडू आहे. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि वाईटची 1 धाव मिळेल. वेगापेक्षा तुमच्या दिशेला महत्त्व असायला पाहिजे. तुम्ही कोणत्या वेगाने टाकता याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेला चेंडू टाकता हे फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. ओहो, टॉफेस लागले, बॅटची काढाट, चेंडू चाललाय घोषांकित रिझनमध्ये, मिळेल फक्त एक सिंगल रन्स. आणि निखिलच्या बॅटला आज मात्र चेंडूचा संपर्क चांगला होत नाही आहे. त्याच्यासुद्धा बॅटमधून पण अनेक वेळा पाहिलं मोठमोठे फटके येताना, परंतु आज त्याची बॅट शांत आहे.
संध्याच्या घडीला संघाची धावसंख्या जर आपण विचार केला 42, 2 गडी बाद, 42 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज प्रथमेश आपण पाहतोय. राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडूला आपटलंय, उचली होती चेंडूवरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र बीट झाला. यष्टीरक्षकाने कोणतीही चुकी केलेली नाही आहे, त्याच्यामुळं निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. वेग आहे या गोलंदाजाकडे. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे आणि 3 चेंडू या षटकामधील बाकी आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेशाचा. इथे वेगाने टाकला चेंडू, अक्रॉस द लाईन चेंडूला खेळून काढलाय, परंतु ते क्षेत्ररक्षक तैनात. सरळ त्याच्या हातामध्ये. तिसऱ्या विकेटचं पतन. डाऊन दी ग्राउंड. एक पंचांना विनंती आहे, आपण जो अवधी दिला होता 20 मिनिटाचा, त्या 20 मिनिटं पूर्ण झालेत. ज्यावेळी हा षटक संपेल त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल 30 सर्कलच्या, आणि आजच्या दिवसामध्ये हा पूर्ण स्पर्धेसाठी नियम राहील. लास्ट जवाब फटकेबाजी आपण पाहतोय बॅट्समन बंटी मोडकेच्या बॅटमधून. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाजी इथे पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे आणि पहा खेळाडूवृत्ती काय आहे. पंचांच्या निर्णयाची वाट सुद्धा पाहिली नाही, स्वतः मैदानातून बाहेर येत असताना आपण पाहतोय. आणि चौथ्या विकेटचं पतन. टायटन्स प्रथम फलंदाजी करत असताना 4 गडी बाद, संघाची धावसंख्या 48. 48 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती. 4 गडी गमावलेत टीम संदीप टायटन्स या संघाने. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण जर विचार केला, विनीत डावकुरे आताचे फलंदाज आहेत. या मैदानावरती आपण त्यांचा खेळ अनेक वेळा पाहिलाय आणि सध्याच्या घडीला 12च्या सरासरीने संघ पुढे जात असताना 4 षटकामध्ये तब्बल 48 धावा केल्यात आणि चांगली फलंदाजी राहिली आहे मी तर म्हणेन आज संदीप टायटन्स या संघाची. आणि एक क्षेत्ररक्षक सध्या 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि क्रिकेटमध्ये झालेले नवनवीन बदल, नवनवीन नियम आणि त्याचं पालन आपल्याला करावं लागेल. म्हणूनच आम्ही आधीच म्हटलं होतं, वेळेचं महत्त्व फार माणसासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. चला स्पीडअप करा. कियान सुपर किंग संघ टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय.
पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय कल्पेश आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. इथे वेगाने टाकलाय चेंडू, शरीराचा वेध घेतला, निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. 5वं षटक प्रगती पथावरती शेवटचं षटक आहे आणि असं म्हटलं जातं शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. पुढचा बॉल पुन्हा एकदा कल्पेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. इथे पहा टॉफेज लागले, बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय घोषांकित रिझनमध्ये. तिथे एक सिंगल प्राप्त झाली. सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय. बिग बॅश प्रीमियर लीग 2025 जुगाव धमाका आणि आता धमाके करावे लागतील. धावसंख्येचा जर विचार केला 49 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल, त्याला अक्रॉस द लाईन खेळून काढला. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि केले सुद्धा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलं. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय संदीप टायटन्स या संघाचं. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ओव्हर द विकेट कल्पेश. इथे पहा लॉफ्ट केलाय, कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा, हाय हँड हँडसम, बुलंदी पॉवरफुल, आसमानी टोला आणि या 6 धावा षटकार. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 8118 के नाईट्स आणि वियान्स फायटर्स. इथे पहा अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल थांबणार नाही आहे. 1 बाउन्स सीमारेषा पार, आलाय चौकार. विनीतकडे क्षमता आहे, मोठे फटके मारू शकतो आणि त्याला स्वतःला सिद्ध केलंय. पुढचा बॉल कल्पेशांचा. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, त्याचा स्टान्स ओळखला. खोलवर पतीचा चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राचा जर विचार केला धावसंख्या झाली आहे 61 धावा. येणारे 30 चेंडू 62 धावांचं लक्ष ठेवलंय. तसेच टॉससाठी यायचं आहे वियान्स फायटर संघ आणि 8118 के नाईट्स. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यावं. मी सन्माननीय गोपीनाथजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस करायचा आहे. वियान्स फायटर्स 8118 के नाईट संघ, 2 संघाचा इथे टॉस केला जाईल. आजच्या दिवसातली ही दुसरी मॅच. पहिली मॅच आपण पाहिली कियान सुपर किंग्स आणि संदीप टायटन्स. कियान सुपर किंग्स संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम संदीप टायटन्स या संघाला. बॅटिंग करत असताना 5 षटकामध्ये त्यांनी 61 धावा केल्यात. 62 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि दुसऱ्या सत्राचा खेळ आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. आपल्यासोबत जोडले जातील नवी मुंबईमधील एक गोड आवाज राहुल शिरसाट सर. आइए आगे का खुदे काल सुनाने के लिए. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा 64 कला व 14 विद्येंचा अभिप्रात गणरायाला वंदन करून आदिशक्ती तुळजाभवानी वखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झालो खरे धन्य ऐकतो मराठी जात धर्म पंथ एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी शिवछत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र ज्ञान गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणून आज आपल्या नवी मुंबई शहराची ओळख ही संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळते आणि नवी मुंबई शहराच्या क्रीडा क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून सध्याच्या घडीला आपण गावदेवी क्रीडांगण जोहगाव आपल्याला पाहायला मिळते। याच मातीने आजवर टेनिस बॉल क्रिकेट जगताला अनेक तारे सितारे दिले, अनेक समालोचक देखील दिलेत आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील एक दैदिप्यमान एक क्रीडांगण म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळतं। आणि आज याच क्रीडानगरीमध्ये जोहू गावाची एक मानाची अभिमानाची स्पर्धा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। ओमकारजी भोईर आणि मंथन पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली बिग बॅश प्रीमियर लीग जोहगाव धमाका 2025 चे पर्व आपल्याला पाहायला मिळते। 8 संघांचा सहभाग आणि 8 संघ मात्र बाटेल 8 संघांचा आपल्याला रंगताना पाहायला मिळेल। आज या स्पर्धेतील अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील लढत क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळते। कियान सुपर किंग आणि संदीप टायटन्स या दोन टीममध्ये हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या सत्राचा खेळ झालाय, 61 रन झाला संदीप टायटन्स या टीमच्या धावफलकावरती आणि 62 धावांचं लक्ष असेल कियान सुपर किंग्स या टीमच्या समोर। अथक प्रयत्न या स्पर्धेसाठी ओमकारजी भोईर मंथनजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, कारण जे स्वप्न त्यांनी पाहिलं ही स्पर्धा साकार करण्याचे आणि ते स्वप्न सध्याच्या घडीला कालच्या दिवसामध्ये सत्यात देखील उतरताना आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय आदरणीय रमेश उर्फ लारा साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपलं देखील सरचे स्वागत, वेलकम। आपलं देखील बिग बॅश प्रीमियर लीग जोहगाव धमाका 2025 या पर्वामध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। टीम संदीप टायटन संघ चला तर जसा पहिला बॉल पडेल त्यानंतर स्टॉपवॉच देखील ऑन होईल, कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं ही कंप्लीट करायची आहेत, अन्यथा एक प्लेयर हा तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची। सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजयाची स्वप्ने घेऊन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालेत। कियान सुपर किंग्स आणि या टीमच्या माध्यमातून मोहम्मद आणि निलेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ राहिला होता कियान सुपर किंग्स या टीमसाठी, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजीसाठी गोलंदाज बंटीला आमंत्रित केलंय। चला मॅच ऑन करा, पंच आपण खेळाडूंना ऑन करा वेळेच्या बाबतीत, कारण आज अंतिम दिवस आहे, अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्यासाठी प्रत्येक टीमकडून आम्हाला वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे। मॅचला होती सुरुवात, स्ट्रायकिंगला फलंदाज मोहम्मद आपल्याला पाहायला मिळतोय, गोलंदाज बंटी अपकमिंग यंगस्टर। बंटीचा पहिला बॉल वेग भन्नाट होता परंतु दिशा भरकटली, व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात। एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव सध्याच्या घडीला बंटीने मात्र खर्च केले, 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झालाय। अजूनही 61 धावा सध्याच्या स्थितीला पूर्ण करायच्या देणाऱ्या 30 बॉलमध्ये लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठाही मात्र करावी लागेल। आखूड पद्धतीचा हा बॉल थोडंसं प्रभावित केलं जाईल की काय, परंतु या क्षणाला आणखीन एक वाईट बॉल सामन्याचे चित्र बदलून गेलं। सध्याच्या स्थितीला 30 मध्ये 60 करायचे आहेत, प्रति बॉलमध्ये 2 रनची सरासरी मात्र जरूर गाठावे लागेल या मॅचमध्ये। तर चला पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद तुम्ही करू नका, पंचांचा निर्णय अंतिम असेल।
2 धावा अवांतर स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. लॉफ्ट केलाय, टायमिंग जरूर चांगला आहे. लॉंगॉनचा फिल्डर डीप मधून भरपूर वेगाने धावत आलाय. बॉल त्याने जज केलाय फक्त आणि फक्त एकच सिंगल. आता मात्र 29 बॉलमध्ये 59 धावा या क्षणाला पूर्ण करायच्या आहेत. प्रति बॉलमध्ये 2 रनची सरासरी गाठण्याचा निर्धार आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर नुकतेच ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळते आदरणीय गणेशजी पाटील साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय महेंद्रजी पाटील साहेब, आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. 40+ टीमचे कॅप्टन आहेत महेंद्रजी पाटील. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. तत्पूर्वी दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बंटीचा हा बॉल शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केलाय. जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं फलंदाज निलेशला आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. थोडासा कॉलर पद्धतीचा हा बॉल, जसा टप्पा पडला थोडीशी उसी कमी आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक डॉट बॉल टीम कियान सुपर किंग या टीमला दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो, कारण तुमच्या बॅटमधून रन येणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, परंतु या क्षणाला टॅप करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय 40+ जोगाव टीमचे कॅप्टन आदरणीय महेंद्रजी पाटील, त्याचबरोबर आदरणीय उमेशजी भोईर, निलेशजी पाटील, बिरजूजी भगत, ज्ञानेश्वरजी म्हात्रे या मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगलं होतं. चेंडू चाललाय डीप कव्हरला. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी ओव्हर द रोप, रन मिळतील 4. हा येतोय चौकार. आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक आपण जर पाहिलं ना तर 5 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट झाले. तर चला, आणखीन 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील. अन्यथा जर 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं जर कंप्लीट झाली नाही तर तुम्हाला एक फिल्डर हा मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये मात्र जरूर घ्यावा लागेल. या बॉलवर आक्रमण केले, एक सिंगल, परंतु या क्षणाला मिस फिल्डिंग पाहायला मिळते.
रन मिळतील 4 हा चौकार. मित्र मोकळे होताना एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय त्यांनी संतोषजी पाटील साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील झोगाव धमाका 2025 बिग बॅश प्रीमियर लीगमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टायमिंग चांगलं होतं. एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 18 धावा या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. असं वाटलं होतं की ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या त्यानंतर कुठेतरी कमीत कमी रन खर्च करेल अमोल, परंतु अमोलच्या विरुद्धामध्ये आतापर्यंत सलग 2 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर आम्ही आमंत्रित करतो आदरणीय मच्छिंद्रजी पाटील यांना की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातले. लॉफ्ट केलाय. 1 रन तर जरूर कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा रिलीज केलाय. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होतात. 21 रन. चला, पंचांशी कुठल्याही प्रकारचा वाद तुम्ही निर्माण करू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. या मोमेंटला लॉफ्ट केला. टायमिंग चांगला आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर रन मिळतील 4 हा चौकार आलाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती टीम कियान सुपर किंग या टीमला.
आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही शेवटचे 18 बॉल आणि रन करायचे आहेत. 18 बॉलमध्ये 37 धावा पूर्ण करायच्या आहेत. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. आतापर्यंत 11 मिनिटं झालेत. चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकही कंप्लीट करावे लागतील. अन्यथा एक प्लेयर या बॉलवर लॉफ्ट केला. टायमिंग चांगला होता परंतु चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल. 17 मध्ये 36 ची आवश्यकता. गोलंदाज शुभम शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन चांगली होती. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. अप्रतिम. काय टायमिंग पाहायला मिळालं. रन मिळतील 6. स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. एक विस्फोटक स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार. अत्यंत ग्रुपच्या माध्यमातून फिल्डर ओमकार त्या ठिकाणी तैनात होता, जे आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपलाय. या बॉलवर रन मिळतील 6. काय टायमिंग पाहायला मिळालं. अफलातून हा षटकार. एक सिंगल फक्त आणि फक्त या ठिकाणी कंप्लीट होते. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ झालाय आणि आता मात्र जर आपण वेळ पाहिला
16 मिनिटे झालेत आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करावं लागेल, अन्यथा एक प्लेयर हा तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. समीकरण 12 बॉलमध्ये 23 ची आवश्यकता आहे. समीकरण 12 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता अजूनही आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 11 मध्ये 23 करायचे आहेत. सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर टायमिंग चांगलं होतं, एकच सिंगल, परंतु त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना देखील पाहायला मिळते. अजूनही 21 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 21. या बॉलवर लॉफ्ट केलाय. ही मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. काय फटका पाहायला मिळाला, जसा टप्प्यामध्ये भेटला त्यानंतर थेट एक बेधडक स्ट्रोक पाहायला मिळालाय. मारले तर पियुष पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा फुल टॉस होता, थोडासा दूरवर विकेट कीपर, परंतु एकच रन. एकच रन आपल्याला पाहायला मिळेल आणि 40 प्लेस मास्टर प्रेमनाथजी भोईर यांचं आगमन देखील होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बॅट्समन होईल बाद. सहर्ष स्वागत. या बॉलवर लॉफ्ट केलाय, परंतु या क्षणाला काय घडलंय, एकच धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या 50, माफ करा 49. आता मात्र शेवटचा एक बॉल आणि अजूनही वेळ शिल्लक आहे. शेवटचे 20 सेकंद.
7 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होते. लॉफ्ट केलाय. टायमिंग जरूर चांगला आहे. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि पाहता पाहता 4 षटकांचा खेळ देखील कंप्लीट होतोय. एकच रन. 6 मध्ये 12 करायचे आहेत. सन्मान आपण करायचा आहे. गोलंदाजीच्या मार्कवर शेवटच्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज होतोय बाद. संदेश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल. परंतु या क्षणाला काय घडले, चार मध्ये 11 करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. नजाकत भरलेला फटका येत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर वाढत असताना 57 रन होत आहेत. 3 बॉल आणि आता मात्र 5 रनची गरज. तीन बॉल आणि 5 रनची आवश्यकता. या बॉलवर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला
फलंदाज पोहोचलाय त्याच्या क्रीजमध्ये. समीकरण बदललं. 2 चेंडू आणि 4 रनची गरज. तर जसा सामना संपेल सुशील आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे त्वरित. या मोमेंटला आपण पाहू शकतोय नो बॉलचा इशारा आलाय. 9+1 टोटल 2 धाबा या ठिकाणी ऍड होत आहेत. फ्री हिट ची संधी 2 मध्ये 2 करायचे आहेत. दोन बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता आहे. या बॉलवर आक्रमण केलंय. फटका चांगला आणि सामना जिंकलाय कियान सुपर किंग्स या टीमने. तर चला सुशील आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या. 8118 के नाईट्स.